सो हा माझा म्हणण्याचा अर्थ आहे जेव्हा फंक्शन ऑफ एक्स रेस टू फंक्शन ऑफ एक्सच असतं त्या टाइमला ती कंडिशन अशी होऊन जाते फंक्शन ऑफ एक्स रेस टू फंक्शन ऑफ एक्स म्हणजे एक्सच एक फंक्शन आणि त्याच्या रेस टूला एक्सच काहीतरी एक फंक्शन असेल म्हणजे हे 2x एक फंक्शन होतं एक्सचं बनलेलं इन टर्म्स ऑफ एक्स आणि साइन ऑफ एक्स पण इन टर्म्स ऑफ एक्सच आहे ना. एक्स रेस टू एक्स ची कंडिशन आल्यानंतर तुम्हाला कोणताच डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला युज करता येत नाही कारण तुमच्याकडे जे दोन फॉर्म्युले आहेत ई रेस टू एक्स वाले ते हे आहेत आणि एक असतो एक्स रेस टू एन वाला. हे तीन फॉर्म्युले ऍक्च्युअली तुमच्याकडे रेस टू वाले आहेत. एक्स रेस टू एन म्हणजे एक्स रेस टू नंबर पाहिजे, ई रेस टू एक्स म्हणजे ई पाहिजे आणि त्याचा रेस टू व्हेरिएबल पाहिजे, ए रेस टू एक्स म्हणजे खाली नंबर पाहिजे त्याचा व्हेरिएबल पाहिजे. पण तुमच्याकडे असा एक्स रेस टू एक्स वाला एकही फॉर्म्युला नाही. करेक्ट? येस. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार लॉगॅरिथमिक फंक्शनचा यूज करणार. समजलं? या केसेस लक्षात ठेवा. हे पहा याच्यामध्ये सोडवणं महत्वाचं कधीच नसतं. डेरिव्हेटिव्ह मध्ये सोडवतं कोणी टाकतं. प्रश्न म्हणजे डेरिव्हेटिव्हचे जवळपास 7 एक्सरसाइज आहेत अप्रॉक्सिमेटली. ओके 7 एक्सरसाइज मध्ये नाही म्हटलं तरी 20 पॅटर्न्स आहेत. ओके त्या 20 पॅटर्न्स पैकी कुठला पण क्वेश्चन डायरेक्ट दिसतो आणि तुम्हाला जजमेंट द्यायचंय की 20 पॅटर्न्स पैकी नेमका कुठला पॅटर्न आहे तेव्हा तुम्ही त्याला सॉल्व्ह करता. समजलं का? हो. हा म्हणून मी तुम्हाला टॉपिक शिकवण्याच्या आधी त्याला ओळखायचं कसं हे शिकवतो कारण ते सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओळखायचं कसं त्याला कारण 20 प्रकारच्या क्वेश्चन्स पैकी हा कसा वेगळा हे समजणं गरजेचं आहे कारण प्रॅक्टिसनी प्रत्येक जण सोडवण्याचे एबल होऊनच जाईल शेवटी. म्हणजे हे असं असलं की असं करायचं असं असलं की असं करायचं त्याला डोकं नाही म्हणत. डोकं याला म्हणतात की आयडेंटिफाय कसं करायचं की हा कुठल्या प्रकारे सोडवायचा याला डोकं लागतं डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे डेरिव्हेटिव्ह शिकताना. मी त्या आधीच तुम्हाला शिकवत असतो त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं फालतू नाहीये. हे नॉलेज घ्यायला तुम्हाला खूप नॉलेज लागतं तेव्हा तुम्हाला नॉलेज येतं. हे समराईज करतोय मी हा पूर्ण डेटा. सो ही एक कंडिशन आहे जिथं आपण लॉगॅरिथमिक फंक्शनला युज करणार असतो एक्स रेस टू एक्सच्या अशा कंडिशन आल्यानंतर. आणि दुसरी एक लॉगॅरिथम युज करायची जागा असते ती म्हणजे ही अशा टाईपचा क्वेश्चन जर दिसला तुम्हाला फंक्शन ऑफ एक्स चे असे बरेच मल्टिप्लिकेशन आणि प्रोडक्ट असतील तर आपल्याला ते युज करता येतं. समजा असं अजून एक फंक्शन असेल समजा सी ऑफ एक्स समजा. ओके म्हणण्याचा अर्थ काय की असे बरेच फंक्शन्स आहेत समजा असे कुठले पण समजा 2x² इंटू 3x रेस टू 4 इंटू साइन ऑफ स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय 4 प्लस 4x प्लस 1 रेस टू 4. आता याला तुम्ही जर नीट पाहिलं हे क्वेश्चन एक्झाम्पल पहा या प्रकारचं एक्झाम्पल आहे. दिसतंय का? फंक्शन ऑफ एक्स एक्स स्क्वेअर जी 3x स्क्वेअर सी ऑफ एक्स आणि आर ऑफ एक्स 4x प्लस 1. समजलं का? हो सर समजलं. म्हणजे हे एक एक्सचं फंक्शन आहे म्हणजे एफ ऑफ एक्स झालं. हे दुसरं एक्सचं फंक्शन आहे हे जी ऑफ एक्स झालं. हे तिसरं एक एक्सचं फंक्शन आहे हे सी ऑफ एक्स झालं आणि चौथं एक्सचं फंक्शन आहे आर ऑफ एक्स झालं. आता याच्यामध्ये काही येऊ शकतं ना याचं कंपल्सरी नाहीये हे अशाच पॅटर्न मध्ये असलं पाहिजे. कोणी असं लिहिल एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स इंटू सी ऑफ एक्स रेस टू 2 डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ जी ऑफ एक्स. म्हणण्याचा अर्थ काय आहे माझा की एक्स चे फंक्शन असतात आणि प्रोडक्ट आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असतात खूप जास्त. तुम्ही नीट पहा याचा प्रोडक्ट आणि हे डिवाइड मध्ये. सो अशा टाइपचे जे फॉर्म्युले येतात इथं किती वेळेस तुम्ही यू आणि व्ही रूल वापरणार आहे. हा स्क्रीन ब्लर दिसते. ब्लर दिसते नाही सर क्लिअर. बाकीच्यांना पण ब्लर दिसतंय का? नो मग सर तुझ्या इट नेटचा इज विजिबल. मला पण तुमच्या blur नेटचा दिसतंय प्रॉब्लेम सर. असेल जागा चेंज करून घ्या एकदा रिफ्रेश करा नेटवर्कला कारण मग माझ्याकडनं नेटचा काही प्रॉब्लेम नाही बाकीच्या सिस्टममध्ये तुमचा नेटवर्क इश्यू असेल कदाचित. तुम्ही एक वेळेस प्लेस चेंज करा बरं आणि एरोप्लेन मोडवर लावून किंवा त्याच्यामधला ट्रॅश फिनिश करून मोबाईल मधलं ट्रॅश फिनिश करून इंटरनेट कनेक्शन जॉईन करा सो नेट कनेक्शन व्यवस्थित पकडेल. माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे की असे फंक्शन्स असे एकमेकाला मल्टिप्लाइड आणि डिवाइड असतात. भरपूर कॉम्प्लिकेटेड दिसतो क्वेश्चन एकदम मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मुळे. कारण या ठिकाणी जर तुम्ही म्हटलं तर मी याला यू इंटू व्ही वापरणार आणि मग याचं काय मग याला सॉल्व्ह करायचं आणि मग त्याला यू पकडायचं आणि याला व्ही पकडायचं का आणि मग ते पकडून मग याला यू पकडून आणि याला व्ही पकडायचं का. मग ते किती कॉम्प्लिकेटेड होणार आहे.
यू बाय व्ही रूलने. हो सर. हो. समजलं नाही? समजलं समजलं. Yes. तुम्ही जर याला यू इंटू व्ही आणि यू बाय व्ही रूलने सॉल्व्ह केलं डेरिव्हेटिव्हच्या, पहा तुम्हाला कसं भेटणार ते. पहिले तुम्हाला याला यू आणि याला व्ही पकडावं लागेल, म्हणजे यू इंटू व्ही रूल याला सॉल्व्ह करावं लागेल. याचं जे आन्सर येईल त्याच्यासोबत हे जे पुढचं फंक्शन आहे याला यू आणि याला व्ही पकडून सॉल्व्ह करावं लागेल. आणि मग हे जे आन्सर येईल त्याला हे खालच्या सोबत यू बाय हा यू आणि हा व्ही कन्सिडर करून सॉल्व्ह करावं लागेल. मग तुम्हाला आन्सर भेटणार. ते इतकं लांब असेल भयानक की बिलकुल त्याला कम्पॅरिझनच नाही. समजलं का? अशा प्रकारचं आपण डेरिव्हेटिव्ह काढत नाही. डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युअली मिनिमायझेशन प्रोसेस असते. तो त्याला कॉम्प्लिकेटेड बनवणं हे तुमचं काम नाहीये, त्याला सिम्प्लिफाय बनवणं हे तुमचं काम. सो तुम्ही जर त्याला कॉम्प्लिकेटेड बनवताय तर तुमचा डेरिव्हेटिव्ह काढण्याचा पर्पजच संपला. ओके. सो अशा टाईपच्या फंक्शन्सला आपण लॉगॅरिथमिक फंक्शन युज करणार. असे दोन प्रकार लक्षात ठेवा. फंक्शनचा रेश टू फंक्शन असेल आणि खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असेल मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचं व्हेरिएबल्सच्या. सो अशा टाइमला आपण लॉगॅरिथमिक यूज करतो. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. एक एक एक्झाम्पल घेऊ. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. तुमच्या बुक मध्ये जे दिलंय ते त्यासाठी घेतो की तुमच्या समोर ते बुक राहते. चला, म्हणजे कसं आहे इथं आणि तुम्हाला ते मॅच होत जाईल. तुमच्या बुक मध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे फर्स्ट, ते बुक समोर ठेवा उघडून, म्हणजे तुम्हाला ते कम्पॅरिझन करता येईल. मला इथं सगळ्या स्टेप लिहिता येत नाही, तिथं जसं लिहिलं ना त्या पद्धतीने बोर्ड मध्ये लिहावं लागतं. तर माझ्याकडे बोर्ड छोटा आहे ना, लिहिण्याची पद्धत तिथनं पाहिजे. कन्सेप्ट फक्त माझ्याकडून शिकायचा. सो हे पहा, क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब प्लस 5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय क्यूब रूट 2x स्क्वेअर प्लस 1 चा क्यूब. ते ज्यांना दिसत नव्हतं त्यांना दिसतंय का? ज्यांना दिसत नव्हतं त्यांना दिसतंय का? दिसते सर. हा ठीक आहे. सो इकडे पहा, हा डेरिव्हेटिव्ह तुमचा कोणत्या पॅटर्नचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय तुम्हाला? सेकंड पॅटर्नचा क्वेश्चन आहे हा, जो तुम्हाला मी आता सांगितला. सेकंड पॅटर्न फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे पहा हे पहिलं फंक्शन जे आहे हे पहिलं फंक्शन ऑफ एक्स आहे. हे दुसरं एक फंक्शन आहे एक्सचं तयार झालेलं, आणि हे तिसरं एक टर्म आहे एक्सचे तयार झालेलं. सो ऍक्च्युअली हा क्वेश्चन कशा पॅटर्नचा आहे? एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स इंटू डिवाइड बाय आर ऑफ एक्स समजा. म्हणजे एक हे फंक्शन एक्सचं, त्याला मल्टिप्लाइड बाय हे दुसरं फंक्शन, आणि त्याला डिवाइड बाय हे तिसरं फंक्शन. समजलं का? येस सर. समजलं का? हा. मग दिसायला कसं कॉम्प्लिकेटेड दिसतं ते, मग त्याला आपण लॉगॅरिथमने सिम्प्लिफाय करू शकतो. कारण लॉगचे नियम तुम्हाला माहिती असते. लॉग चे नियम कसे असतात? सपोज लॉग ऑफ ए प्लस बी असेल, जर आपण याला लॉग लावला तर ए प्लस ए इंटू बी असेल, तर आपण याला असं लिहू शकतो का? लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. माहिती नाही प्रत्येकाला? मल्टिप्लिकेशनचं ऍडिशन होत असतं सेपरेट केल्यानंतर. ओके. आणि समजा असं असेल लॉग ऑफ इन ब्रॅकेट ए डिवायडेड बाय बी, तर तुम्ही याला असं लिहू शकतात का? लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. डिव्हिजनचं मायनस होतो सेपरेट केल्यानंतर. आलं लक्षात? हे रूल प्रत्येकाला माहिती आहेत? हो. येस. सोपे रूल आहे पहा. मल्टिप्लिकेशन जर असेल, लॉग जर दिला तर ते मल्टिप्लिकेशन ऍडिशन मध्ये कन्वर्ट होतं आणि त्या प्रत्येकाला सेपरेट लॉग येऊन जातो. ह्या लॉग जर याच्यामध्ये टाकला तर ह्या लॉग ए पण होणार, लॉग बी पण होणार, पण डिव्हिजनच्या जागी सबट्रॅक्शन होऊन जाईल. ओके. सो हा रूल काय करत असतो? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला सिम्पल करत असतो पहा. कारण आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे त्याला. आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये सर्वात सोपी गोष्ट हीच असते. जेव्हा ऍडिशन येते तेव्हा याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा आणि याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा. असं नाही करत का आपण? याचा सेपरेट सॉल्व्ह करतो, याचा सेपरेट सॉल्व्ह करतो, कारण ऍडिशनने त्या टर्म सेपरेट होऊन जातात. बरोबर की नाही? हो. हा. मग ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आल्याने आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये फायदाच होतो. फायदा का होतो? कारण ऍडिशन मुळे आपल्याला दोन टर्म्सला सेपरेट करता येतं डेरिव्हेटिव्ह मध्ये, आणि दोघांचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह काढून त्याची प्लस. समजलं? सो हे सोपीच गोष्ट असते आपल्यासाठी. मग इथं प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला कॉम्प्लिकेशन वाढले. मग सपोज या प्रोडक्ट्स आणि डिव्हिजन जे दिसतंय ते सर्व इतकं कॉम्प्लिकेटेड दिसतंय. हे प्रोडक्ट आणि डिव्हिजन आहे, या दोघांचा प्रोडक्ट आणि हे डिव्हिजन. तर मी याला जर लॉग लावला तर ह्याचं प्लस मायनस मध्ये कन्वर्ट नाही होणार का? हो. हो. होईल ना? हो. हा. मग तिथं लॉग का लावायचा असतो? कारण हे प्रोडक्ट आणि हे डिव्हिजन सगळे प्लस आणि मायनस मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मचे वेगवेगळे काढून ऍडिशन करता येईल सर्वांचे.
समजला? हो आपण अशा टाइपच्या क्वेश्चन्सला घेतो. फक्त असा क्वेश्चन असतो तुम्हाला आलेला, तिथं काही सांगत नाही ते लॉगरिथम मी सॉल्व्ह करा वगैरे काय करायचं, ते तुम्हाला समजलं पाहिजे की 2-3 टर्म्सचा डिव्हिजन आहे. सो आपल्याला इथं लॉग वापरल्याने आपल्याला हे सेपरेट करता येईल. सो आपण इथं म्हणणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, सो लॉग दोघं साईडला घेतल्यानंतर काय होईल, तुमचं लॉग ऑफ इथं वाय येईल, याला पण लॉग येईल ना, लॉग ऑफ वाय, आणि याला लॉग येणार लॉग ऑफ इन ब्रॅकेट हे पूर्ण टर्म काय एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब प्लस 5 रेज टू 2 डिवायडेड बाय क्यूब, स्क्वेअर रूटच आहे ना, स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू 3. समजलं का? मी दोनही साईडला लॉग कनेक्ट केलं पहा, इथं वायच्या समोर लॉग लिहिला आणि या लेफ्ट राईट साईडला पण लॉग दिला का, कारण मला माहिती आहे की हे दोघांचं तिघांचं प्रोडक्ट आणि डिव्हिजन आहे, याला लॉग लावल्याने हे काय होईल, सिम्प्लिफाय होईल. ओके, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट होणार. तुम्हाला समजलं ना मी लॉग का लावतोय? हो मलाही समजलं त्याने आताच सांगा, कारण हे सर्वात महत्त्वाची स्टेप आहे या क्वेश्चन मध्ये. इथं लॉग का लावला, दुसऱ्या का पद्धतीने का नाही सॉल्व्ह केलं? ज्याला डाऊट्स असेल त्याने विचारून घ्या. कोणाला डाऊट्स आहेत का? कोणालाच नाही? तेव्हा जास्त चांगलं शिकवतो की काय? डाऊट्स येतच नाही तुम्हाला? ठीक आहे, so इकडे पहा. मग याला थोडंसं सिम्प्लिफाय करा. तुम्हाला या टर्मच्या बाबतीत माहिती असेल पहा, याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करा इथं, म्हणजे ते जरा दिसायला होईल. रूट क्यूब रूट वगैरे समजत नाही. स्क्वेअर रूट असणं याचा अर्थ काय असतो, एक्स रेज टू 1/2 असणं, माहिती आहे तुम्हाला? Yes. येस सर. हा, मग मी जर म्हटलो क्यूब रूट आहे तर याचा अर्थ एक्स रेज टू 1/3 असेल की नाही? हो मी जर म्हटलो फोर्थ रूट आहे तर याचा अर्थ असेल एक्स रेज टू 1/4. समजतंय ना? हो हा, मग हे नॉलेज तुमचं आता इथं लागणार आहे पहा. हे क्यूब रूट काढून टाका, हे फुकटचं कॉम्प्लिकेशन क्रिएट करतंय. हा क्यूब रूट म्हणजे हे टर्म इथं थोडीशी सिम्प्लिफाय करतो इकडे बाजूला, हिला थोडंसं पुढच्या स्टेप मध्ये सिम्प्लिफाय करतोय पास. ते क्यूब रूट इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस 5 आहे की नाही, आणि त्याचा स्क्वेअर. मी असं म्हणू शकतो का, जसं याच्यानुसार पहा, हे क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजे असतं एक्स रेज टू 1/3. एक्स म्हणजे कोण होता, ही पूर्ण टर्म होती, एक्स क्यूब प्लस 5 चा स्क्वेअर चा रेज टू काय असेल तो 1/3. जमेल असं लिहिलेलं अकॉर्डिंग टू दिस रूल? येस जमेल का? हो हो सर. नाही समजलं कोणाला? ठीक आहे, सो पुढे जाऊ. मग आता मी असं म्हणू शकतो का, तुम्हाला एक रूल माहिती पहा एक्सपोनेंट एंड पॉवर मध्ये, ए रेज टू एम रेज टू एन, याचा अर्थ असतो ए रेज टू एम इंटू एन. काय डाऊट याच्यात? नाही. मग हा तुमचा ए आहे, हा तुमचा एम आहे, आणि हा तुमचा एन आहे. दिसतोय का? हे पण पहा. हा हो ओके ना? हा, येस. मग इकडे पहा, एक्स क्यूब प्लस 5 रेज टू, मग मी याला असं 2 इंटू 1/3 लिहून देतो, काही बिघडेल का? नाही, एकच आहे. एकच झालं ते या रूल नुसार. हो मग मी याला असं लिहू शकतो का, की हे एक्स क्यूब प्लस 5 इज इक्वल टू 2/3, 2 इंटू 1 2 होईल डिवाइड बाय 3. चालेल? हा चालेल का असं लिहिलेलं? हो हा, मग मी या टर्मच्या जागी हे सबस्टिट्यूट करता, कारण ते दिसायला जरा सोपं दिसतं. मी त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं. मग सिम्प्लिफिकेशन एका स्टेप मध्ये करा. या स्टेपला तुम्हाला मार्क भेटत नाही. एवढं सगळं तुमचं 8वी 9वी 7वी शिकवलं मी तुम्हाला. ओके, हा 12वीचा पार्ट नाही, 12वीचा पार्ट याच्या पुढे. हे तुम्हाला 7वी 8वी पर्यंत अपेक्षित आहे आलं पाहिजे. सो आता मी लिहितोय पहा, हे लॉग इन ब्रॅकेट हे तर ऑलरेडी सिम्प्लिफाईड आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर ऑलरेडी सिम्प्लिफाईड आहे. ओके, बट याची जे टर्म आहे ती कशी आली पहा, एक्स क्यूब प्लस 5 रेज टू 2/3. चालेल असं लिहिलेलं? हो तुम्ही याच्यासाठी वेगवेगळे स्टेप घेऊ शकतात, बट मला असं वाटतं बाजूला लिहा, असं लिहा आणि याच्या बाजूला अशी लाईन मारा आणि त्याच्या जागी सिम्प्लिफिकेशन करा, म्हणजे ते समजून जातं की यांनी इथून इथे घेतलंय.
एवढं डोकं असतं एक्झामिनरचे चेकरला. ओके, मग त्याच्या खाली पहा. आता खालचा विषय कसा आहे की हे पण तेच आहे ना, हे स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट आहे ना हे. या टर्मला सॉल्व्ह करतोय पहा ही खालची. आता फुल टर्म सॉल्व्ह करतोय ही खालची. आता याचा कसा हिशोब राहील पहा. हे स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू क्यूब आहे. मग मी याला असं लिहू शकतो का, 2x स्क्वेअर प्लस 1 चा क्यूब रेज टू 1/3 1/2 लिहू शकतो का? मग हे परत इंटू होऊन जातील. म्हणजे मी असं लिहिलं तर 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू 3 इंटू 1/2 आणि मग त्याचा आन्सर येणार 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू 3/2. चालेल? हो चालेल असं लिहिलेलं? हो हो सर चालेल. हा, प्रत्येकाला समजतंय ना काय करतोय ते? कोणाला काही डाऊट आहेत का याच्यामध्ये? हे 7वी 8वीला तुम्हाला एक चॅप्टर असतं पहा, एक्सपोनेंट अँड पॉवर. त्याच्यामधलं नॉलेज आहे हे. रूट कसे काढायचे, रूट म्हणजे रेज टू 1/2, रेज टू चा रेज टू प्रोडक्ट होत असतो, असे रूल्स असतात. मग तुम्हाला याचं सिम्प्लिफिकेशन काय भेटलं, 2x स्क्वेअर प्लस 2 रेज टू 3/2. तुम्ही 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू 3/2. एनी डाऊट्स? नो सर. आता एवढं सगळं तुम्हाला वाटत असेल की आपलं एवढं डोकं कधी चालणार, त्याच्यासाठी शॉर्टकट सांगतो. हे ऍक्च्युअली कॉन्सेप्ट हा होता. शॉर्टकट असा आहे की जेव्हा आपण रूट येतं ना असं, तेव्हा डिवाइड मध्ये रेज टूच्या लिहून टाकायचं, म्हणजे 3/2 लिहून टाकायचं, कारण स्क्वेअर रूट होतं. आणि हा काय होता, क्यूब रूट आहे की नाही, तर 2 च्या खाली डिवाइड बाय 3 लिहून टाकायचं. समजलं का? हो. शॉर्टकट. बाकी ऍज इट इज राहतं. जेव्हा आपण असं रूट येतं, क्यूब रूट असेल तर हा रेज टू जो आहे ना त्याच्या खाली 3 लिहून टाकायचं, 3. आणि हा जर स्क्वेअर रूट असेल तर 3 च्या खाली 2 येणार. संपला विषय. ते आपोआप कन्वर्ट होऊन जातं. आणि त्याच्या मागचं सायन्स तुम्हाला सांगितलंय पूर्ण मॅथमॅटिक्स. एवढं सगळं होतं ते. तेवढं सगळं आलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही आलं तर शॉर्टकट वापरा. ओके, सो हे लॉग आणि हे लॉग ऑफ वाय ऍज इट इज आहे इकडे. आता तुम्हाला नीट समजतंय पहा. फंक्शन जरा ठीकठाक झालेत. x रेज टू n x रेज टू n च्या फॉर्म्युल्यामध्ये आले. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलं तर परवडेल ना, x रेज टू n x रेज टू n x रेज टू n है ना. सो मी आता काय करतो, लॉग मध्ये घेतो ब्रॅकेटच्या. लॉग जर ब्रॅकेटच्या मध्ये घेतला तर काय होईल, लॉग ऑफ वाय ऍज इट इज राहील इकडे. हा लॉग जर मध्ये घेतला तर हे प्रोडक्ट आहे, सध्याला डिव्हिजनचा हिशोब लावतो. हा, सध्याला डिव्हिजनचा हिशोब लावतो. म्हणजे काय होईल पहा, हे प्रोडक्ट एका ब्रॅकेट मध्ये येतील, म्हणजे यांना लॉग असा येणार, हे लॉग आणि ब्रॅकेट हे पहिले वरचा न्यूमरेटरला लावतो लॉग, आणि मग खालच्या डिनॉमिनेटरला लावतो, आणि मग त्याच्यानंतर ते प्रोडक्ट करतात. ओके, न्यूमरेटर मध्ये काय येणार आहे पहा, लॉग x स्क्वेअर प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x क्यूब प्लस 5 रेज टू 2/3. हे न्यूमरेटरला लावला लॉग, आणि इथं मायनस लिहिणार मी. का मायनस लिहिणार, ते डिव्हिजन कारण मी याचा हिशोब करतोय ना. हा, हे वरचा इथे घेतलं पाहिजे, याला लॉग दिला, आणि या डिनॉमिनेटरला पण लॉग देणार. डिनॉमिनेटरला पण लॉग देणार, तो काय देणार, 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू 3/2. समजला? हो. तर त्यानंतर काय करा, आता हा लॉग याच्यात पण तर घुसेल की नाही या ब्रॅकेट मध्ये, त्याला त्याच्यात पण घुसवा. म्हणजे इथं लॉग इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस होऊन जाईल, आता इंटूचा प्लस होऊन जाईल, कारण लॉग तुम्ही सेट केला. त्यानंतर परत याला लॉग येणार, लॉग इन ब्रॅकेट x क्यूब प्लस 5 रेज टू 2/3, आणि मायनस ऍज इट इज, आणि हा लॉग ऍज इट इज इन ब्रॅकेट 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू 3/2. एनी डाऊट्स? नाही सर. मग हा लॉग परत घुसेल त्या ब्रॅकेट मध्ये, x स्क्वेअर प्लस 3. कोणत्या याच्यात हा, याच्यामध्ये का आता काढायची गरज नाही ना तुम्हाला, याचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो की नाही हा 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 पटकन. हो हो. हा कसं आहे, हे सगळं डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या आत, हा हे का चाललंय एवढं सगळं सिम्प्लिफिकेशन, आपल्याला याचे डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येत नाही. म्हणून ज्या वेळेला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येईल, तिथून म्हणजे इथून सहज शक्य आहे ना x रेज टू n चा फॉर्म्युला वापरून. लॉग x सहज शक्य याला काढा. हा, म्हणजे हे छोटे डेरिव्हेटिव्ह, हे फर्स्ट एक्सरसाइजचे क्वेश्चन आहेत पहा तुमचे, आठवतं का तुम्हाला? फर्स्ट एक्सरसाइज मध्ये असे क्वेश्चन होते पहा. हा एक क्वेश्चन, हा वेगळा आणि हा वेगळा.
तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइज 1 महिना शिकवण्याचं मूळ कारण तेच होतं की नवीन पाठ, एक्स रेस टू एन. नवीन पाठ फक्त हा एवढा आहे. हा एवढा पाठ जर तुम्हाला समजला की इथून तुमचा फर्स्ट एक्सरसाइज स्टार्ट होतो. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढा सेपरेट, याचा डेरिव्हेटिव्ह काढा सेपरेट का काढणार? कारण मध्ये प्लस आहे त्यामुळे टेन्शन नाही राहिलं. मायनस असल्यामुळे ते पण सेपरेट झाले. याचा डेरिव्हेटिव्ह काढा सेपरेट, याचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना जमा करून टाकून द्या. समजलं का? हो हं? हो सर. याची डेरिव्हेटिव्ह काढायची गरज आहे का बाळांनो? हे शिकवलंय पहिल्या एक्सरसाइजला, 1 महिनाभर शिकवलंय जवळपास. हा सर. नाही याला लॉग ऑफ एक्स पकडायचं, सुरुवातीला. एकाचा काढून दाखवतो पहा. दुसऱ्याचे तुम्ही काढा. सर्वात आधी लॉग फंक्शन आहे. तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढायला गेले तर डी बाय डी एक्स ऑफ डिफरन्शिएट करा. याच्या पुढे याच्यात पुढची टर्म आहे डिफरन्शिएटिंग रिस्पेक्ट टू एक्स. मग याला पण इकडे डिफरन्शिएट होणार. पण जाऊ द्या, ते सांगतो मी तुम्हाला. पहिले इथपर्यंत समजलं का सांगा? इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स आहे का? त्यांनी बोला पटकन. प्रत्येकाला समजलंय बिलकुल? हो सर. हे पहा, शिकून घेताना खूप जास्त प्रश्न शिकायची गरज नसते. एकच क्वेश्चन शिका, पण जबरदस्त शिका. म्हणजे त्याच्याने तुमचा पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह झाला पाहिजे. एवढ्या क्वालिटीने शिकायचं. तो प्रत्येक टर्म क्लिअर करून घ्यायचं. 1 तासभर झाला क्वेश्चन तरी काही अडचण नाही आपल्याला. आता याच्या पुढे जाऊ का मी? हो सर. पुढे पहा, हा लॉग ऑफ इथं आलेला आहे. ओके. डाऊट्स असतील बेझिझक विचारा, कितीही सिली डाऊट्स असू द्या. समजलं का? मी तुम्हाला 4थी 5वी पासून शिकवतोय जवळपास. तुम्हाला समजलं असेल ते 8वी 7वी 8वी पासून चालू करतो मी. सो मी कधी 6 प्रश्न विचारत नाही की तुम्हाला एवढं येत नाही का. तुमचा कितीही सिली डाऊट्स असला तरी मी तो सॉल्व्ह करणार तासमध्ये, तेवढ्याच इंटरेस्टनी जेवढ्या हे बाकी रिव्ह्यू शिकवतो. त्यामुळे घाबरायचं नाही डाऊट्स विचारताना, अजिबातच नाही. मग पहा, आता आपण म्हणणार हे टर्म सेपरेट झालेत ऍडिशन सबट्रॅक्शननी. आफ्टर दॅट वी विल गेट डेरिव्हेटिव्ह. क्लिअर? सो हाऊ? सो वी कॅन डिफरन्शिएटिंग द टर्म्स लेफ्ट अँड राईट साइड, देन वी विल गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ द होल टर्म. क्लिअर? सो आपण याच्यानंतर काय करणार? डिफरन्शिएट करणार प्रत्येक टर्मला. कारण याचा डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. तो दोघं साइडला डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला भेटणार इथं डी बाय डी एक्स ऑफ, है ना? हा कोण येणार इथं? लॉग ऑफ वाय. आता हे डी बाय डी एक्स ऑफ ची गरज आहे का? डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला चालेल ना? हो. ते लिहित नाही मी. तुम्ही लिहा, पण तुम्हाला मार्क भेटतील. म्हणजे ते अशी पद्धत असते लिहायची बोर्डला, कॉम्पिटेटिव्हला काही नाही. आता लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बोला? लॉग ऑफ 1 बाय एक्स. यू पकडला जाईल ना. लॉग ऑफ यू म्हणजे काय? त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू. यू म्हणजे कोणा इथं वाय. बरोबर आहे ना? येस. आणि एक्स सोडून काहीतरी व्हेरिएबल आहे ना तो. जसं हा जर कॉन्स्टंट नंबर असला असता तर याला डायरेक्ट 0 घेऊन टाकला असता. तो एक्स जर राहिला असता तर तो एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुढे 1 येतो, म्हणून त्याला आपण घेत नाही. म्हणजे समजा लॉग ऑफ एक्स असला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येतो, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे घ्यायचा असतो. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 असतो, म्हणून आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहितो 1 अपॉन एक्स. समजलं? असं ते ऍक्च्युअल प्रोसिजर असते. बट या ठिकाणी काय झालंय पहा, या ठिकाणी लॉग ऑफ वाय आहे. लॉग ऑफ वाय एक व्हेरिएबल आहे, बट तो एक्स नाही. पण आपल्याला डिफरन्शिएशन एक्स ने घ्यायचंय. मग तुम्ही याला यू कन्सिडर करणार आणि तुमचा डेरिव्हेटिव्ह तोच येणार 1 अपॉन वाय, आणि तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागेल डी बाय डी एक्स ऑफ कोणाला? वायला. करेक्ट? हो. करेक्ट ना? येस. सो वायचं डिफरन्शिएशन काय येईल? 1 अपॉन वाय. वाय तुमचा एक्स आहे का? की तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता? नाही घेऊ शकत. मग आपल्याला त्याला तसंच लिहावं लागतं, डी बाय डी एक्स ऑफ वाय. तुम्ही याला असं लिहिलं तर याला डी वाय बाय डी एक्स. वाय इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल डी समोर. समजलं का? त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येणारच नाही. त्याचं काय येणार नाही? कारण ते एक वेगळी टर्म आहे जे एक्स सोडून आहे. एक्स सोडून दुसरा कोणतरी व्हेरिएबल येतो. त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही एक्स मध्ये कसं काय काढू शकता? नाही काढू शकत. मग ते हेच त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, डी वाय बाय डी एक्स. म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, हेच त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार.
नाही समजलं? समजलं सर. कोणाला नाही समजलं बोला पटकन. बाकीचे प्रत्येकाला क्लिअर? व्हेरी गुड. सो ह्या वायचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/y आणि त्या वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. क्लिअर? रिटर्न प्रत्येकाला लॉग ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह आला पहा. हा लॉग ऑफ वायचा 1/y आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. तो निघत का नाही? कारण y अनदर व्हेरिएबल आहे आणि तुम्ही डिफरन्शिएशन करताय x ने. सो एक वेगळ्या व्हेरिएबलला x च्या फॉर्म मध्ये कसं काय कन्वर्ट करणार? म्हणून ते तसं राहून जात. मग त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह घ्या या टर्मचा. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/x² + 3. डायरेक्ट काढतो हा. इकडे पहा 1/x² + 3 रेज टू 2. हा यू होता. मग नंतर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला पुढे. डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेऊ का? चालेल ना डायरेक्ट घेतलेला? 2x² + याला x⁴n फॉर्म्युला वापरावा लागेल. नीट लक्षात घ्या. पहिला एक्सरसाइज आहे तुमचा हा. x² + 3 रेज टू 2. याचा कसं असतं? हा x⁴n चा फॉर्म्युला वापरत होतो. म्हणजे काय? 2x² + 3 रेज टू -1. त्याचा अर्थ काय इथं? 1. म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह झाला पाहिजे 2x काय? 2 इन ब्रॅकेट x² + 3 आणि त्याच्यानंतर याचा घ्यावा लागेल ना. x च्या ठिकाणी कोण होतं? x² + 3. याचा डेरिव्हेटिव्ह कोण येणार पुढे? 2x + 0 आणि तो 0 घ्यायची गरज नाही. कोणाला समजलं हे डायरेक्ट? समजलं. प्रत्येकाला समजलं का? हॅलो हा. सर, फंक्शन मध्ये पॉवर समोर लिहिता येते ना आपल्याला? तसं पण जमतं. तुम्ही हा पण यूज करू शकता त्याला, की समजा हे डेरिव्हेटिव्ह कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा हा उपाय पण सिंपल उपाय आहे तुमचा. तुम्ही काय करू शकतात? हा जो 2 आहे याला असं समोर लिहू शकतात इथं आणि हे पॉवर पण याच्या समोर लिहू शकतात. ही पॉवर पण याच्या समोर लिहू शकतात. म्हणजे अजून सिंपल होऊन जाईल. आपण बेस्ट आयडिया आहे. हा 2 इथं लिहू शकतात तुम्ही आणि फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह याचा घ्यावा लागेल. कोणाचा? म्हणजे या स्टेप मध्येच करून घ्या. हा 2 जो आहे ना समोरचा हा इथं लिहून घ्या. हा इथं आपल्याला त्याची पॉवरला समोर लिहिता येतं. हा 2/3 ला आपल्याला याच्या इथं समोर असं लिहिता येतं आणि हा 3/2 ला पण याच्या समोर असं लिहिता येतं. ओके. मग याच्याने डेरिव्हेटिव्ह अजून सोपा होऊन जाईल. कारण डेरिव्हेटिव्ह घेताना हा 2 तर डायरेक्ट कॉन्स्टंट राहील बाहेर. फक्त याचा डेरिव्हेटिव्ह येणार तो येणार 1/x² + 3 आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार फक्त 2x. समजलं? हो. मग नंतर पुढच्याचं पहा. हा 2/3 तर कॉन्स्टंट आहे म्हणजे 2/3 बाहेर राहिला. लॉग ऑफ x³ + 5 याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/x³ + 5 आणि याचा डेरिव्हेटिव्ह जर पुढे घेतला आपण तर तो येणार 3x². करेक्ट? हो. आणि टर्मचा विषय पहा. मायनस हा 3/2 ऍज इट इज बाहेर कॉन्स्टंट टर्म होती ती ही आणि हे लॉग ऑफ x² हा येणार 1/2x² + 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागेल. तो येणार किती तुमचा? 4x + 0. 2x² चा 4x डेरिव्हेटिव्ह येणार. समजलं का नाही समजलं? हो. बाकीचे हा फर्स्ट एक्सरसाइज ना, तुम्हाला सांगितलं ना फर्स्ट एक्सरसाइजची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा पहिला एक्सरसाइज. आता इकडे काय करणार तुम्ही? हे 2 × हे 2 आणि हा x वरती म्हणजे काय झाले ते 4x वरती झाले आणि खाली काय उरलं? x² + 3. ओके. इथं पहा, इथं हा 3 आणि हा 3 हे कॅन्सल होऊन जातील. हे 3 कॅन्सल. तो हा 2 आणि हा x² म्हणजे इथं उरलं 2x² / x³ + 5 आणि इथं हा 2 × 2 2 × 2 = 4 so 3 × 2 = 6 x/2x² + 1 आलं. हो. आणि इकडे उरलंय तुमचं 1/y dy dx. इथपर्यंत आले का सर्व? हो सर. हो. हा. आपल्याला काढायचं
तुम्हाला डीवाय बाय डीएक्स काढायचा होता. तुम्हाला डीवाय बाय डीएक्स काढायचा असतो. मग डीवाय बाय डीएक्स जर काढायचा असेल तर हा 1/y पाहिजे का इकडे? इकडे लेफ्टला त्याची गरज नाही. मग त्याला काय करा, राईटला शिफ्ट करून घ्या. याला ब्रॅकेट देऊन टाका एक. त्याला राईटला शिफ्ट केला तर इकडे काय होऊन जाईल, हे डीवाय बाय डीएक्स भेटणार फक्त, आणि हा y इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल, आणि हे ऍज इट इज 4x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3 आणि हे प्लस 2x स्क्वेअर अपॉन 3 एक्स क्यूब प्लस 5 आणि मायनस 6x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. क्लिअर? मग आता क्वेश्चनचा प्रॉब्लेम असा आहे की आन्सर फक्त x मध्ये पाहिजे सगळं. तुम्हाला y असं कसं काय आलं? मग या y ची व्हॅल्यू म्हणजे तुमच्या क्वेश्चनची व्हॅल्यू होती. यस. y म्हणजे कोण होता तुमचा? क्वेश्चन होता ना. क्वेश्चनला y म्हणतात तुम्ही. क्वेश्चनलाच y म्हणतात की नाही आपण? हो. मग तो y ची व्हॅल्यू त्या क्वेश्चनची व्हॅल्यू तिथे लिहून टाकायची. क्वेश्चन काय होता तुमचा? एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये क्यूब रूट मध्ये एक्स क्यूब प्लस 5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 चा क्यूब. हे झाला तुमचा y, आणि त्याच्या पुढचा हा ब्रॅकेट 4x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3 आणि हा प्लस 2x स्क्वेअर अपॉन 3x एक्स क्यूब प्लस 5 आणि मायनस 6x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. हे आन्सर तुमचं फायनल आन्सर असतं. हो. येस सर हा क्वेश्चन किती मार्क्सला येईल? हा क्वेश्चन मला 3 मार्क्स. किती सर? 3. किती मार्क्सला पाहिजे? 4. 4 मार्क्सला परत ते ऍप्लिकेशन करतात मोठमोठे. पुढे अजून अजून डबल डेरिव्हेटिव्ह वगैरे असतात पुढे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वगैरे, ते 4 मार्क्सचे असतात. 3 मार्क्सला मेजरली क्वेश्चन पडतो. सो 3 मार्क्स याची पण रेंज 3 मार्क्सचीच आहे. 3 मार्क्सच पडेल आपण क्वेश्चन. समजलं का? हो. आता बोला डाऊट कुठे आहे? सोपं आहे ना? हो. मीटिंग एंड होईल बहुतेक आता 5-1 मिनिटात. किती 2 मिनिटात एंड होईल राज? पहा बरं. 2 मिनिट 21 सेकंड. ठीक आहे, कनेक्ट परत रिकनेक्ट करा. ओके, चालेल की आपण एक क्वेश्चन अजून पाहू आणि मग त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करा घरी. पुढचा क्वेश्चन पाहून घेऊ पटपट. आता थोडी स्पीड वाढवतो आता. Yes. नीट लक्षात घ्या. धीरे धीरे स्पीड वाढवतो मी. सुरुवातीला टाइम घेतो थोडा सॉल्व्ह करायला. मला असं वाटतं की हार्ड नाहीये जास्त, एवढं तुम्हाला म्हणजे वाटत असेल तर ठीक आहे. लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये एवढं पण काही टफनेस नाही. दिसायला ते मोठं दिसतं, त्याला काय मोठी गोष्ट आहे. असा क्वेश्चन आहे पहा. छान दिसतोय का? हा छान काय सर? अच्छा, असं कॉम्प्लिकेटेड दिसलं की बरं वाटतं ना जरा. छान वाटतं काहीतरी सोडवायला, भारी वाटतं ते. ओके, सो दिसताना पहा तुम्हाला कसं वाटते? हे एक फंक्शन ऑफ एक्स, हे एक फंक्शन, ते दोघांचा प्रोडक्ट, या दोघांचा प्रोडक्ट, आणि मग ते त्यांची डिव्हिजन, म्हणजे याला लॉगॅरिथम लावावंच लागेल की नाही? हो. त्याच्याशिवाय सुटणारच नाही क्वेश्चन, कारण एवढं सगळं कॉम्प्लिकेटेड आपल्याकडे रूलच नाही कुठले. त्याला लॉगॅरिथमनी सेपरेट करा आणि मग सॉल्व्ह करा. मग आपण काय करणार? आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणणार. ओके, येस. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग ऑफ y इज इक्वल टू, याला लॉग लावा, म्हणजे लॉग लावणार तुम्ही सध्याला त्याला एका ब्रॅकेट मध्ये घेऊन टाका. e⁻x चा स्क्वेअर इंटू हे समवॉट असं होईल तुमचं हे पार्ट tan ऑफ x रेस टू x बाय 2 आणि हे डिवायडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर रेस टू 3/2. हे ऑलरेडी सिम्प्लिफाईड आहे, याला क्यूब वगैरेचा काही रूल वापरायची गरज नाही. सो काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ऑलरेडी व्यवस्थित दिले ते. बघा
हे न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर यांना लॉग सेपरेट केला आणि त्याच्या बदल्या डिव्हिजनच्या जागी मायनस टाकला. समजते? हो. हा न्यूमरेटर आहे, ते दोघं डिव्हिजन मध्ये होते. मग त्यानंतर आता हा लॉग जो आहे हा याच्यामध्ये पण घुसेल ना येस. या ब्रॅकेटच्या. मग त्याचं काय होईल पहा, लॉग ऑफ हे पहिल्या टर्म इथं इथं मल्टिप्लिकेशन आहे पाहतो, हे पहिली टर्म ही एस टू एक्स स्क्वेअर करेक्ट, आणि प्लस येणार मध्ये इंटूच्या जागी लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स रेस टू एक्स बाय 2 करेक्ट. येस. आफ्टर दॅट हे मायनस साईन, त्यानंतर हे याला पण घुसेल आता मध्ये. आता नीट लक्षात घ्या, हा लॉग जेव्हा मध्ये घुसतो तेव्हा हे बाहेरचं मायनस साईन याच्यावर इम्पॅक्ट करतं. हे मायनस आहे, मायनस साईन मध्ये घुसताना काय करेल पहा, मायनस लॉग घुसणार आहे. सो मायनस पहिल्यावर तर काही फरक पडत नाही, पण दुसऱ्याचं साईन चेंज होत जातं. म्हणजे इथं प्लस येण्याच्या जागी उलट काय होऊन जाईल, ते काय होऊन जाईल, ते मायनस साईन येईल. मायनस का आला तुम्हाला त्याचं कारण सांगतो. सांगू शकतो कुणी? इथं मायनस का आलं? ते डिवाइड आहे. डिवाइड आहे म्हणून, डिवाइड केलं म्हणून तिथे मायनस. नाही रे बाळांनो, हे लॉग मध्ये घुसवतोय मी. इथं झालं ना डिवाइडचा मायनस. हे न्यूमरेटर हे इथं होतं, हा डिनॉमिनेटर हा इथं होता, हे दोघांचं डिव्हिजन होतं म्हणून इथं मायनस झालं. समजलं? हो. मग त्यानंतर हे लॉग ह्या ब्रॅकेटच्या बाहेर होते की नाही, हे लॉग मध्ये घुसवलं, ह्या मल्टिप्लिकेशनच्या जागी हे ऍडिशन झालं. इथपर्यंत काय डाऊट नाही? मग हा, मग हा लॉग आता याच्यामध्ये घुसेल ना या ब्रॅकेटच्या मध्ये. मग त्यावेळेस हे मल्टिप्लिकेशन आहे, तर इथं ऍडिशन पाहिजे होती की नाही, सेपरेट झाल्यानंतर लॉग याला. मायनस आहे लॉगच्या जागी. हो. मग इथं लॉग प्लसच्या जागी आला. सर ते ते साईनने plus डिवाइड केलं. सर लॉगचं हा इथं साइन. प्लस यायला पाहिजे होतं की नाही. हो. हा, मग त्याचं नीट लक्षात ठेवा, 99% चान्सेस असतात विद्यार्थ्यांचे रॉंग होण्याचे इथं. म्हणजे फक्त 1% विद्यार्थी आहेत की जे याला करेक्ट करतात आणि त्याचा क्वेश्चनचा आन्सर करेक्ट येतं. तो बोर्डचा फेवरेट क्वेश्चन असतो हा. ही केस मध्ये हे बाहेरचं मायनस साईनचा कोणी विचार करत नाही. समजलं का? तुम्हाला माहिती असेल पहा, जर -2 नी मल्टिप्लाय करणार मी ब्रॅकेटच्या मध्ये, समजा असं असेल 4 + 3, तर -2 नी मल्टिप्लाय करताना -2 × 4 याचं -8 आन्सर होईल, ते ठीक आहे. पण -2 × 3 याचा आन्सर -6 होतं. हा प्लस असला तरी मायनस होऊन जातो का, कारण बाहेर मायनस आहे. समजलं का? हो. माहिती नाही? हो. येस. हा, मग हे रूल तुम्ही नंबर मध्ये वापरतात, मग तुम्ही या सिस्टीम मध्ये त्याला विसरून जातात. त्यांना लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स आहे, सर्व रूल्स एक साथ वापरतो. हा मायनस लॉग जेव्हा मध्ये घुसतो त्या टाइम हा मायनस साईन आणि इथलं प्लस साईन, ते प्लस मायनस मायनस होऊन जातं. हा लक्षात? समजलं का? हो सर. हो. हा, नीट लक्षात ठेवा, ही चुकण्याची जागा आहे. सो मॅक्झिमम केसेस मध्ये इथं रॉंग होतात विद्यार्थी, म्हणून त्याला खूप फोकस करून सांगितलं. आता पुढे पहा, इथपर्यंत आले सर्व. आता काय करतो आपण, हे एक्सपोनंट जे असतात याला आपल्याला समोर लिहिता येतं ना लॉगच्या, ओके नाही? याला पण लिहिता येईल. येस. लिहून टाका समोर. मग याला x² आणि लिहू शकतो आपण log ऑफ e. याला लिहू शकतो आपण x/2, लिहू शकतो log ऑफ tan ऑफ x. याला लिहू शकतो t/2 log ऑफ 1 + x², आणि याला लिहू शकतो 3 log ऑफ cos ऑफ x. हे डाऊट इथपर्यंत कोणाला? नाही. नो. मग आता इथे एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे काय, याचा आन्सर काय येईल? log e लॉग म्हणजे काय? मागे सांगितलं मी एक वेळेला,
लॉग ईचा आन्सर काय असतं? 1 असते. असतं. नीट लक्षात घ्या, लॉग मध्ये एक रूल आहे पहा. लॉग मध्ये हा रूल शिकवला होता मी तुम्हाला मागच्या वेळेला. लॉग ऑफ ए टू द बेस ए ऑफ ए असेल तर याला असं लिहितात की नाही, लॉग ऑफ ए अपॉन, म्हणजे तुम्हाला असं शिकवलं असेल पहा, असं शिकवलं असेल. लॉग ऑफ टू द बेस ए बी असेल तर याला असं लिहितात, लॉग ऑफ बी अपॉन लॉग ऑफ ए. म्हणजे या फंक्शनला वरती आणि बेसला खाली घेऊन लिहिता येतं ना. येस. हो. असं शिकवलं मी? हम्म. नाही शिकवलं? हो सर, हो शिकवलं. हा, मग आता समजा ही केस कशी आहे, याला याला बेस दिला नाही म्हणजे बेस कोण असतो? ईच असतो. आपल्या लॉगला बेस नसला म्हणजे कोण असतो? तो ई असतो. म्हणजे जर तुला नुसतं असं दिलंय लॉग ऑफ ई, लॉग ऑफ ए जर दिलंय तर याचा अर्थ लॉग टू द बेस ई असतो तो. जर लॉग ऑफ ई बेस असणार आणि त्याचा ईच फंक्शन आहे तर याला मी असं लिहू शकतो की नाही, लॉग ऑफ ई अपॉन लॉग ऑफ ई. येस. त्यांनीच त्याला डिवाइड केलं तर आन्सर काय येतं? 1. मग याचा आन्सर काय असलं पाहिजे? 1. 1. ज्याला लॉगचा बेस दिलेला नसतो तो बेस ई असतो आणि तुमचं फंक्शन पण ईच आहे. मग लॉग ई अपॉन लॉग ई सारखी केस झाली ती, त्याचा आन्सर 1 असतं. म्हणून लॉग ई आलं की त्याचा आन्सर 1 द्यायचं. समजलं? येस. आता हे सगळं पाठ करायची गरज नव्हती, पण सांगितलं रूल, कधीतरी कामा येणारच आहे तुम्हाला कुठं. सो या लॉग ईचा आन्सर तुमचा 1 होणार आहे इथं. म्हणजे तुम्हाला इथं एक्स स्क्वेअर भेटणार फक्त. ओके, आता या सर्वांचे डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे पहा. या ठिकाणी हा 1/2 बाहेर निघेल आणि याला u इंटू व्ही वापरावं लागेल, कारण हा एक्स एक वेगळं फंक्शन आहे आणि हे लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स एक वेगळं फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह काढताना हो. समजलं का? येस. हे पहा, u इंटू व्ही रूल आठवा. हा u आणि हा v, हा एक एक्सचं फंक्शन, हा एक एक्सचं फंक्शन, दोघांचा प्रोडक्ट. म्हणजे जो आपल्याला सेपरेट काढावं लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढावं लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढावं लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढावं लागेल आणि सर्वांना जॉईन करावं लागेल. झालं तुमचं, संपलं. जमेल पुढचं करायला? Yes. करून दाखवू. डेरिव्हेटिव्ह. हो सर. सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? काढून दाखवतो, जाऊ. दुसराच क्वेश्चन आहे म्हणून काढून दाखवतो. हे पहा, तुम्ही काय करणार, याला इथं लॉग ऑफ वाय आला आहे तुमचं, आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग. या पूर्ण डिफरन्शिएटिंग करा बच्चा. इथं 1 येणार, इथं त्याचा काही प्रश्न नाही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह दिले ते आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे. मग इथं फक्त एक्स स्क्वेअर राहील, हा लॉग ऑफ ई कॅन्सल होऊन जाईल. ओके, फक्त एक्स स्क्वेअर आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? त्याचा फिक्स आहे 1 अपॉन वाय आणि dy बाय dx. पार्ट जरी करून घेतलं तरी चालेल, प्रत्येक वेळेला तसंच राहतं, चेंज नाही होत. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x. करेक्ट? येस. प्लस हा 1/2 कॉन्स्टंट राहील तो बाहेर. हा u इंटू व्ही च्या रूलनी सॉल्व्ह होईल. समजलं? याला बाजूला सेपरेट सॉल्व्ह करून घ्या. x इंटू लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स, याला हा u आणि हा v आहे की नाही. मग u इंटू व्ही रूलचा काय असतो? u काय असतो रूल? u dv बाय dx प्लस v du बाय dx डिवाइड, बस एवढा असतो. आता इथं तुमचं कसं होणार? u म्हणजे कोण? x. dv बाय dx म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा v चा, तो काय येणार? 1 अपॉन टॅन ऑफ एक्स, आणि त्या टॅन ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? सेक स्क्वेअर एक्स. करेक्ट? येस. म्हणजे हा तुमच्या v चा डेरिव्हेटिव्ह झाला, आणि प्लस v म्हणजे कोण? लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स. करेक्ट? आणि u चा डेरिव्हेटिव्ह कोण? u म्हणजे कोण? x, त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण येतो? 1. समजलं? समजलं का? येस सर, समजलं. पहिला एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे हा. तो यानंतर सिम्प्लिफाय करा पहा. आफ्टर सिम्प्लिफिकेशन व्हॉट विल गेट? सो हियर आपल्याला भेटतं x sec स्क्वेअर x अपॉन टॅन ऑफ x प्लस लॉग ऑफ टॅन ऑफ x. एवढंच भेटलं पहा. समजलं? हो. हा, मग हा डेरिव्हेटिव्ह झाला याचा, मग हा इथं लिहून टाका. डेरिव्हेटिव्ह झाला तो x लॉग ऑफ टॅन ऑफ x चा, मग तो लिहून टाका इथं x sec स्क्वेअर x अपॉन टॅन ऑफ x प्लस लॉग ऑफ टॅन ऑफ x.
एनी डाउट्स? नाही. नो सर. ही फर्स्ट टर्म होती, ही सेकंड टर्म आहे. आता थर्ड टर्म हे बाजूला सॉल्व्ह करा तुम्ही, बाजूला एक सेक्शन बनवा आणि तिथं सॉल्व्ह करायचे छोटे छोटे डेरिव्हेटिव्ह. नंतर हे डेरिव्हेटिव्ह पहा, याचं काय येणार, याचा विषय येणार इथं मायनस. हा 3/2 तर कॉन्स्टंट आहे, तो बाहेर 3/2 समजा हा पहा, दिसतोय ना. थर्ड टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतो आता. थर्ड टर्म मध्ये कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, लॉग ऑफ 1 + x². काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह, लॉग 1 ऑफ upon 1 + x² चा डेरिव्हेटिव्ह येणार 1/1 + x², आणि याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागेल, 2x. तो येणार 1चा 0 आणि हा 2x. सो फक्त तो 2x उरला. मग तुमचा डेरिव्हेटिव्ह 2x/1 + x². हे डाऊट इथपर्यंत कोणाला? नाही. फर्स्ट एक्सरसाइजचे क्वेश्चन येते पहा. मग तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह इथं लिहिणार कोण, 2x/1 + x². हे झाली तुमची ही टर्म. ओके ओके, इथपर्यंत आले. आता हे मायनस, सो इथं हे मायनस लिहितो, आणि हा 3 हा जो कॉन्स्टंट आहे, आणि हे लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह असणार 1/cos ऑफ एक्स, आणि कॉस ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो -sin ऑफ एक्स. करेक्ट? करेक्ट ना? हो. yes. सो आन्सर भेटलं तुम्हाला -sin ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स. याला मी असं म्हणू शकतो -tan ऑफ एक्स. बिघडेल का sin x अपॉन कॉस एक्स काय असतं, tan x असतं ना. Tan x. चालेल ना मग -tan ऑफ एक्स म्हटलं. हो. मग असं सॉल्व्ह करा, आणि मग याच्या जागी मी काय लिहिणार, -x. क्लिअर? येस. हे मायनस वेगळं आहे, हे साइन आहे त्याचं, हे इंटू इथं हे 3 याला. लक्षात ठेवा, हे मायनस इथलं आणि हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ते हे छाटून घेतो इथं पहा, हे मायनस इथलं आणि हे इथलं मायनस, हे होऊन कम्प्लीट प्लस झालं. समजलं ते प्लस काय झालं ते? हो. हा, आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्या. हे पहा, हा इथला 2 आणि इथला 2 कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर बाकी काही कॅन्सल होत नाही, इथं पण काही होत नाही. सो जे राहिलं ते ऍज इट इज लिहा. मग काय काय राहिलं, हे पहा काय काय राहिलं, हा 2x राहिला, प्लस हा 1/2, हा x² आणि हे प्लस ही टर्म राहिली. सो 1/2 प्रत्येकाच्या मध्ये टाकावं लागणार, कारण तो बाहेर आहे ना 1/2, मध्ये घुसवावं लागेल प्रत्येकाला. सो दोघांना देऊन टाका तो 1/2. म्हणजे काय होईल इथं, याला ब्रॅकेटच्या मध्येच राहू द्या मला असं वाटतं, म्हणजे असं हे 1/2 इथं बाहेरच राहू द्या, आणि हे ब्रॅकेट मध्ये लिहून द्या. हे कसं राहील, सेपरेट करायची गरज नाही. हा x² अपॉन tan ऑफ एक्स, आणि हा प्लस हा लॉग ऑफ tan ऑफ एक्स. समजलं? हा 1/2 बाहेरच आहे पहा. आणि जर तो 1/2 मध्ये टाकायचा झाला तर 1/2 याला पण द्यावं लागेल इथं 2, आणि याला पण द्यावं लागेल 2. समजलं का? समजलं का? हॅलो, परत सांगू? हे बा, हे 2x ऍज इट इज. आवाज येत नाही का? हॅलो, येतोय सर, येतोय. हो सर. समजत नाहीये. अच्छा, हे बा, हा 2x ऍज इट इज, हा इथला. त्यानंतर हा 1/2 आहे ना, हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, कारण त्यामध्ये प्लस टर्म आहे पाहिजे. या दोन टर्म्स आहेत, या दोघं टर्मचा हा 2 आहे, तो सेपरेट करावा लागेल ना दोघांना. मग दोघांना सेपरेट करून घ्या पहा. तो 1/2 याला पण येईल, म्हणजे हा x इंटू sec² ऍज इट इज अपॉन हा 2 आणि हा tan ऑफ x झाला, 2 tan ऑफ x, आणि हे प्लस साइन पहा मध्ये, हा 1/2 याला पण भेटणार, म्हणजे तो लॉग ऑफ tan ऑफ x राहीलच, आणि डिवायडेड बाय हा 1/2 चा हा 2 येईल. समजलं का? आता समजलं का? हा 2 याला पण भेटेल आणि याला पण भेटेल ना. खालचा 1/2 बाहेर आहे ना दोघांच्या. हॅलो, समजलं सर. हा बोला ना तसं. मग मायनस, मग हे पहा, हा 3 हा x,
हा होणार 3x डिवायडेड बाय हा 1 प्लस एक्स स्क्वेअर. करेक्ट. तो 2 कॅन्सल झालाय आणि इथं उरलं हे प्लस हे 3 इंटू टॅन एक्स. आलं इथपर्यंत? आलेत का इथपर्यंत? येस सर. हो सर. हा. आणि मग इकडे उरलं होतं 1 अपॉन वाय आणि हा dy बाय dx. मला फक्त dy बाय dx पाहिजे. मग मी हा 1 अपॉन वाय ला इकडे मल्टिप्लाय करून घेईल की नाही? हो. हा 1 अपॉन वाय इकडे मल्टिप्लाय होईल तर तो वाय म्हणून येईल की नाही? आणि वाय ची व्हॅल्यू काय होती? क्वेश्चन म्हणजे तुमचा वाय असतो. मग क्वेश्चन लिहून टाका इथं लास्टला e रेस टू एक्स चा स्क्वेअर इंटू टॅन ऑफ एक्स रेस टू एक्स बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर 4 रेस टू 3 बाय 2 आणि इथं कॉस ऑफ क्यूब ऑफ एक्स हा झाला तुमचा वाय. तो इकडचा वाय इकडे आलेला. आणि हे जे आन्सर तुमचं हे आन्सर इथं लिहा. समजलं का? हो. जमेल का मॅटर? हो सर. आता बोला डाऊट सर. का कुणाला काही? ही पुढची टर्म अजून सिम्प्लिफाय केली आहे बुक मध्ये कुठली? फर्स्ट नंबरची. अच्छा, काय सिम्प्लिफिकेशन केलं त्याच्यामध्ये? 2x प्लस x cos sec 2x असं. कॉसेक मध्ये टाकलंय का? साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक मध्ये टाकलं. अच्छा ठीक. तसं पण करताय. इथं सोडलं तरी चालेल बोर्डला. अपेक्षित नाही याच्या पुढे सॉल्व्ह करणं. ओके. तुम्ही करू शकता. आता हे कॉम्पिटिटिव्ह साठी झालं. मग समजा तुम्ही याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला काहीतरी कॅन्सल आउट होताना दिसेल. हे पहा, या टर्मला सिम्प्लिफाय करतोय. ही टर्म कडे लक्ष द्या. इथं करतो आणि मग नंतर लिहितो. जागा नाही माझ्याकडे जास्त. खाली करतो पहा. हे एक्स सेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 टॅन ऑफ एक्स असं लिहिलंय ते है ना. आता मला सांगा सेक स्क्वेअर एक्स ला मी असं लिहू शकतो का? तुम्हाला माहिती असेल सेक ऑफ एक्स म्हणजे 1 अपॉन कॉस ऑफ एक्स माहिती ना. येस. हा. आणि टॅन ऑफ एक्स चा अर्थ काय असतो? टॅन ऑफ एक्स चा अर्थ असतो साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स. करेक्ट. हो. हा. मग मी याला थोडस सिम्प्लिफाय केलं तर एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स मी असं लिहू शकतो का? 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. चालेल? हो. चालेल ना असं? हो. आणि मी याला असं लिहू शकतो का? 2 टॅन ऑफ एक्स ला साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स. हो सर. हा. बट पण कोसेक तर कोसेक कसं येईल? कॉट येईल तिथं. कॉट ये. ठीक आहे, करून पाहू. ओके. सो हा एक्स बाय 2 तर राहणार इकडे बाजूला. हे 1 अपॉन कोसेक स्क्वेअर एक्स हे म्हणजे हे असं झालं ऍक्च्युली. हे कसं झालंय पहा. हे असं आहे एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन हे 2 साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स असं झालंय ते. समजलं का? हो. कारण हा एक्स इंटू हा 1 होईल आणि हा 2 इंटू साइन ऑफ एक्स होईल. सो ते अशा फॉर्मॅट मध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय आतला आत जातो बाहेरचा बाहेर. बरोबर. सो हा साइन हा कॉस ऑफ एक्स या एक्स कडे जाणार म्हणजे एक्स कॉस ऑफ एक्स होणार ते. आणि हे डिवायडेड बाय हे 2 साइन ऑफ एक्स आणि इथं कॉस स्क्वेअर एक्स होऊन जाईल. सो त्यातला हा एक कॉस आणि हा एक कॉस कॅन्सल होईल. सो तिथं उरणार करतो इकडे. तिथं उरणार एक्स वरती उरणार फक्त आणि डिवायडेड बाय इथं 2 साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स होईल. आता हा फॉर्म्युला आहे कोणाचा? साइन ऑफ 2 थिटाचा. माहिती ना? येस. 2 साइन ऑफ थिटा कॉस ऑफ थिटा साइन ऑफ 2 थिटा. येस. मग तुम्ही याला असं म्हणू शकतात का? एक्स अपॉन साइन ऑफ 2x म्हणू शकतात ना. हो. 2 साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स साइन ऑफ 2x साइन ऑफ 2 थिटाच्या फॉर्म्युल्याने. हो. आणि मग हा तुम्हाला माहिती आहे की 1 अपॉन साइन म्हणजे काय असतं? कोसेक. हा. मग मी असं लिहू शकतो का याला
की x इंटू कोसेक ऑफ 2x येस. चालेल का असं लिहिलेलं? हो. असं असेल मग तिथं. हा सर तसंच एक्स इंटू कोसेक. असंच आहे का? हो. हो हा. सर. मग हे असं असेल. आता हे एवढ्यासाठी एवढं सिम्प्लिफिकेशन करावं लागलं. सर हे करायची गरज समजलं का पण तुम्हाला सिम्प्लिफिकेशन? हे बघ बोर्डच्या एक्झाम मध्ये तर गरज नाही, म्हणजे आणि गरज असली तरी ना तरी पण तुमचा हाफ मार्क कट होईल जर तुम्ही केलं नाही. हा. मग मला असं वाटतं जर तुम्हाला नाही जरी आठवलं तरी तुमचे जास्त मार्क्सला याच्याने फरक पडत नाही. बट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला ऑप्शन देताना हा देणार, तो हा देतच नाही. समजलं? हो. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मधून समजून जातं. आता मी तुम्हाला काय म्हटलं तिथं नेमकं कशी टर्म दिली आहे, कारण काय दिलंय त्याच्यानुसार ट्रिग्नोमेट्री फिरते. ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम तोच आहे ना, हो. काय आणायचंय ते महत्वाचं असतं. हो. म्हणजे आता मला त्यांनी सांगितलं की कोसेक आणायचं तर मी तुम्हाला कोसेक आणून दाखवू शकतो. मला त्यांनी सांगितलं कॉस आणायचं तर मी कॉस आणून दाखवू शकतो. मला कोणी सांगितलं मला टॅन आणायचं मी टॅन आणून दाखवू शकतो. मी काही आणून दाखवू शकतो. ट्रिग्नोमेट्री ती कुठेही फिरते. मग तुम्हाला फक्त हे शिकायचंय की कोणत्या फंक्शन मध्ये कसं घुसायचं. याच्यासाठी तुम्हाला 10वी मध्ये 10th मध्ये एक चॅप्टर असेल बघ प्रूव्ह दॅटचं ट्रिग्नोमेट्री मध्ये. हो. हा, तर तिथून तुम्ही पहा लेफ्ट साइड राईट साइड प्रूव्ह करत राहायचे कंटिन्युअसली. आठवत असेल ना? हो. हा, तर ते प्रूव्ह दॅट त्याच्यामुळेच होते तुम्हाला, की तुम्हाला राईट साइड जर माहिती असेल तर लेफ्ट साइड कशी करून त्याच्यामध्ये कन्वर्ट करता आली पाहिजे. हेच तुमच्या 12वीचं बेसिक असतं. मग आता हे बेसिक आहे समजा. आता मला समजा या टर्मला कोसेक मध्ये कन्वर्ट करायचं तर मी बरोबर कोसेक मध्ये कन्वर्ट करतो, कारण मला ते प्रूव्ह दॅटची प्रोसेस माहिती आहे की मी काय करणार, फॉर्म्युले लावत जाणार, आपोआप ते कोसेक मध्ये कन्वर्ट होईल. टार्गेट आपलं हिट करायचं असतं. परत सांगू? नाही समजलं सर. परत एकदा सांगतो बा, लक्षात घ्या. हे एक्स सेक्स स्क्वेअर एक्स 2 टॅन ऑफ एक्स आहे. सेक्स स्क्वेअर एक्स ला 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स लिहिता येतं, टॅन ऑफ एक्स ला साइन ऑफ अपॉन कॉस ऑफ एक्स लिहिता येतं. इथून एक वेगळं आहे, लक्षात ठेवा. हा, आणि हे पण वेगळे. मग मी हा एक्स इंटू 1 केला, हा एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स झाला, आणि हा 2 इंटू साइन ऑफ केला, 2 साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स झाला. मग आतला आता घ्यायचा, बाहेरचा बाहेर घ्यायचा, म्हणजे ते रेसिप्रोकलचे नियम आहेत. तुम्ही याला रिव्हर्स करून पण करू शकता, काय अडचण नाही. सो हा एक्स आणि हा कॉस ऑफ एक्स हे मल्टिप्लाय झाले वरती, आणि हा एक्स कॉस स्क्वेअर एक्स आणि हा 2 साइन ऑफ एक्स हे खाली आले. मग त्यानंतर काय झालं, वरचा कॉस ऑफ एक्स आणि खालचं कॉस स्क्वेअर एक्स, त्याच्यामध्ये एक कॉस कॅन्सल, मग खाली उरली तुमची टर्म 2 साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स. हा फॉर्म्युला आहे कोणाचा, 2 साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स, हा साइन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला असतो, म्हणजे 2x झाला इथे, आणि 1 अपॉन साइन ऑफ एक्सचा अर्थ असतो कोसेक 2x. समजलं? आणि हा एक्स ऍज इट इज. मग ही टर्म इथं टाका याच्या जागी, म्हणजे आता तुमचा आन्सर असं असलं पाहिजे. या टर्मच्या जागी पुढली टर्म येणार एक्स कोसेक 2x. समजला? आणि ते ऍज इट इज इथं लिहा. हे सर्वच्या सर्व जे स्क्वेअर केलंय पुन्हा पुन्हा इथं सर्वच्या सर्व लिहायचं तुम्हाला. थँक्यू. हा झाला तुमचा क्वेश्चन फायनली सॉल्व. कठीण वाटतंय का? नाही सर. इकडे बाकीचे? ओके. वैभव तुला समजतंय का रे? वैभव? हो सर. हा ठीक.